वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहंदर आणि यावर्षी मी पुन्हा चालले उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात माझ्या गावी पोमेंडीला. आणि पोमेंडीला जाताना यावेळी मी मार्ग निवडला होता पुणे, भोर, वरंद घाट, महाड आणि पुढे रत्नागिरी. पण झालं असं की वरंद घाटात काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे रस्ता थोडा खराब होता. दगड माती खूप होती. सो तिथून उतरून आम्ही इथे हायवेला एका हॉटेलपाशी थांबलो. तेव्हा मी गाडी बघितली आहे की गाडीची अवस्था काय झाली आहे. पूर्ण लाल मातीने गाडी भरली आहे, पूर्ण साईडने अशी टायरच्या आत अशी अख्खी लाल माती भरली. सो आता पोमेंडीला पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी काय काम असणार आहे तर गाडी धुणं. आणि यावर्षी पोमेंडीला जाताना माझ्याबरोबर कोण कोण आहे? आर्य आणि माझी आई. आणि दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आई बाबा मला घेऊन जायचे पोमेंडीला. यावर्षी मी आईला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आर्य पहिल्यांदाच पोमेंडीला. म्हणजे एरवी पोमेंडीला आलाय तो ऑब्व्हियसली, पण उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे कोकणात जाण्यात मागचं जे आमचं मूळ कारण असायचं ना, आंबे फणस, हे सगळं तो आत्ता एन्जॉय करणार आहे पहिल्यांदा, है ना? चला आई निघायचं. चला. लहानपणी आम्ही जेव्हा एसटीने कोकणात यायचो ना, तेव्हा महाड क्रॉस केलं की कशेडी घाट लागायचा, परशुराम घाट लागायचा. आता रस्ता खूप छान आहे, हायवे झालाय अख्खा, पण घाट उरले नाही आहेत. त्यामुळे ओल्ड हायवेनी येताना कोकणात आल्याचं फीलच येत नाही. त्यामुळे शक्यतो मी ओल्ड हायवेनी येणं टाळते, कारण कोकणात येताना जर घाट लागले नाही तर कोकणात गेल्यासारखं वाटत नाही मला. अर्थात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ता मी आले पोमेंडीच्या घरी. हे बघताय तुम्ही, ओळखीचं आहे. आणि ही शूमी जी साधारण निळी आहे, पण आत्ता ती ब्राउनिश दिसते कारण कोकणात आलो आहे. एनिवे, आम्ही सकाळी 6 वाजता डॉट निघालो पुण्यातनं. आता आलो आहे. एवढं गरम नाही होत आहे, एवढं गरम नाही होत आहे. आम्हाला असं वाटलं होतं की खूप गरम असेल, एप्रिलमध्ये जातो आहे, पण नाही आहे. 1 वाजलं आहे. मेघना काकूंनी जेवण गरम केलं आहे, ते आता आम्ही जेवणार आहे. पोमेंडीला आल्यावर मेघना काकूंनी जेवायला काय केलं आहे? फणसाची भाजी, आमटी, बटाटा फणस बटाटा फणसाची भाजी, घरचं लोणचं, आमटी. आणि आर्यला, अरे तुला काय जेवायला? भाजी आणि काय हे माझ्या हे काय? अरे याला न आवडणार नाही. अरेला आवडत नाही. काल आलो आम्ही दुपारी 1 वाजता वगैरे. मग जेवलो, दमलो होतो, त्यामुळे झोपलो ते संध्याकाळी मी डायरेक्ट 5-5:30ला उठले. काल गाडी धुण्याचा आणि सगळा कार्यक्रम होता, बागेत जायचं होतं वरती, ते काहीच झालं नाही. मग आता आज सगळं काल जे ठरवलं होतं ते सगळं आज करायचं. गेल्या वेळेला आम्ही कोकणात आलो होतो तेव्हा यश आणि मी गाडी धुतली होती. आज आर्य आणि मी धुतोय. तू गाडी व्हॅक्यूम करून देतो का अख्खी? हां, कोणाला सर्व्हिस हवी असेल, गाडी व्हॅक्यूम करून घ्यायची असेल तर आमच्याकडे माणूस आहे. आणि आपणच त्याला हेल्प करावी लागते. पाईप धरा, व्हॅक्यूम गाडीतनं इकडे द्या वगैरे. गाडी धुवून झाली आहे. आता माझ्यावर आणखीन एक जबाबदारी आहे, आजची भाजी करणं. आज मी शेफ आहे. आज मी करणार आहे मेथी मटर मलाई. आणि काकू आणि आईने मेथी चिरून दिली आहे. बाकी सगळी तयारी केली आहे. नो ते 5 स्टारमधले शेफ्स कसे असतात ना, असं जस्ट जाऊन असं करायचं, बाकी सगळं कटिंग चॉपिंग करून ठेवतात, तसं आहे आज. हे गेल्या वेळेला आम्ही आलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं की मी करेन मेथी मटर, आणि मी खूप छान करते मेथी मटर मलाई. तो बघ सरडा तिकडे भिंतीवर, तो बघ भिंतीवर. अरे तो काही नाही करत, तो गेला तिकडे वर. सरडा आहे तिकडे, पळत आला तिकडे. भाजीसाठी कढईत थोडं तेल घ्यायचं, त्यात थोडं जिरं टाकायचं, मग 1 चिरलेला कांदा आणि आवडीप्रमाणे मिरच्या, अर्धी वाटी दही घ्यायचं. सो बघायला लागेल ना दह्याची.
गोड काय करणार. ही वाटी मी बाजूला ठेवते कारण ती मला लागेल नंतर. दह्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट घालून फेटायचं. मग चिरलेली मेथी कढईत टाकायची, त्यात मटार टाकायचे आणि छान परतून घ्यायचं. आणि हे सगळं करता करता तुम्हाला जर असं वाटलं की एनर्जी लो झाली आहे तर काय करायचं तेही सांगते. अशी द्राक्ष ठेवलेली असतात, ही अशी घ्यायची, खायची, परत द्यायचं भाजी करायला. आणि हे मेघना काकूला कळू द्यायचं नाही. भाजी होता करता द्राक्ष खाल्ली आणि संपवून बहुदा. आणि बिहाइंड द कॅमेरा ऋग्वेद, तुझी एनर्जी पण कमी होईल. मेथी परतून झाली की त्याच्यात फेटलेलं दही टाकायचं, छान परतून घ्यायचं. आता हे आटेल पाणी आणि मग 1 वाटी पाणी टाकायचं आणि भाजी झाकून ठेवायची साधारण 10 मिनिटं. जर फ्रेश मटार नसतील तर फ्रोझन मटार एक 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यात फ्रेश क्रीम टाकायचं, अख्खं पॅकेट. आणि घरच्या साईपेक्षा हे क्रीम वापरा कारण ह्या क्रीमनी भाजीची चव कमाल होते. एक 5 मिनिटं ठेवायची अशी. मीठ घालायचं त्याच्यात, मीठ घालून एक परत 5 मिनिटं आणि बंद करायचं. हां, ह्याला घे आधी. हा मगाचपासून जो काही तिथे म्याव 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 करत बसलाय. मीठ आवर टुनटुन. भाजीच डन. थोडी चव बघायला काय नाही, सगळेजण एकमेकांकडे बोट करतात. हा, टुनटुनला चव बघायची. मीठ बरोबर जमली. आईने सांगितलं जमली, त्यामुळे आवडली का? आता काय तेच खायचे बघ. पर्याय नाही ना दुसरा. उद्या किती वाजता निघूया आपण? किती चालेल म्हणे. मागे जेव्हा मी कोकणात आले होते तेव्हा मी तुम्हाला आमची बाग दाखवली होती. त्यावेळेला आंब्यांचा फक्त मोहर होता आणि असे छोटे छोटे असे लागलेले दिसत होते. पण आज आपण एप्रिल महिन्यात आलोय आणि खूप आंबे आहेत आणि काजू पण लागले, काढलेत काजू. हां, सीझन संपत आला होता म्हणजे इथे कमी आहेत. हां, आणखीन आधी जर असतीस ना, आधी असतीस तर भरपूर होते तेव्हा. आता इकडे आता जास्तीचे आंबे लागले असतील तर लावून ठेवतो. ठेंगरा देऊन ठेवतो. ठेंगरा केवढे आंबे आहेत असे मस्त. रत्नागिरी हापूस. मला हे माहित नव्हतं त्याला ठेंगरा म्हणतात. प्रत्येक वेगवेगळं आहे. सगळ्याच झाडांना लावलं. हां, हो किती काय. हो, त्या आंब्यांच्या वजनाने. हां, फांद्या जड होतात ना, हां, तुटू शकतात म्हणून लावून ठेवतो. इकडे गुरख्याचं घर आहे. फणस बघ तिकडे. ते काय वर. अयो, हे कसं कसं दाखवायचं हे एवढे फणस. या झाडांवर आंबे आहेत तसे फणस आहेत. काय आहे का न्यायला? आमची बाग दिलेली आहे करायला, त्यामुळे इथे आंबे जरी दिसत असले झाडांवरती तरी आपण ते काढू शकत नाही. केवढा वास येतोय काजूचा. इथे वरती, इथे काजवी नाही वर. लांब ठेव कारण ते बघ कसलं ताजं फळ आहे. पडलाय त्यामुळे तो जरा हा झालाय. पण खाऊ शकतो. नको पडलेलं नको का? काजू घरी घेऊन जाऊन काय करतात? ओले काजू आपण उसळ वगैरे करतो, बटाट्याच्या भाजीत घालू शकतो. त्याच्यानंतर मसाले भातात घालतात, पुलावमध्ये. सुक्या काजूला कमी दर असतो. हां, ओले काजू महाग असतात. हे ओले काजू आहेत. हे सुके आहेत.
हे ओल्यात नाही जात. हे कसे ओलत नाही का? हा मग ओले म्हणजे हे ओला इथे काजूच नाही आता. मला वाटलं हेच ओले काजू ह्याचेच बिया. ह्याच्या म्हणजे पहिले हिरवाच असतो पूर्ण. अच्छा फक्त काजू येतो तो. जो येतो तो मधनं कापतात मग हा आणि मग त्यातला आतला जो गर असतो ना हा तो घालतो. हे बाजारात विकायला असतात ते हा पहिले जे येतात ना तेच असतात. सावकाश हा. काढ बी. चप्पल तसे नाहीत म्हणून म्हणतो. आणि सवय नाही. तिकडे तो आंबा जो आहे तिथे पण काजू पडलाय. मिळाला बघू. म्हणतात ना तुला तिथे आंबा पडलाय तू ऐकत नव्हती. हो आहे तिथे पण दिसला मला. हो भरलाय खिशेमध्ये. ऐ शपथ. खिशात टाक. भरलेत. हातात नाही नेता येणार. केशरट झालाय ना ते पूर्ण वाचवत. आर्य हे काय आहे? आर्यने खिशात भरून घेतलेत आंबे. कारण ते खाली पडलेले आंबे पण आम्ही उचलायचे नसतात कारण ती बाग दिली आहे करण्यासाठी. पण आता आम्ही घेऊन जातोय. 20-25 काजू तरी घेतले असतील ना. 20-25 जास्ती घेतले. अई बघ वरती. त्या बाजूनी एकच आहे आणि हा बघ इथे एकच आहे. हा मग हा राहील ना एक जो आहे तो. खालचे ना हे जाणार म्हणजे चोरून नेणार. पण मग हे आपण नाही काढायचे आता. मोठे झाल्याशिवाय काय उपयोग. भाजी सारखे करून किती वाचलं. एवढे खाली लागलेत म्हणजे ते. आणि कोण घेऊन जाईल काय काही पत्ता पण नाही लागायचा. आता झाली बाग बघून झाली. आता परत घरी. काल दुपारी आलोय आम्ही 1 वाजता आणि आज संध्याकाळी आम्ही घरातून बाहेर पडलोय. बागेत आलो, बघितले आंबे, बघितले फणस, बघितले 1-2 ठिकाणी काम चालू होतं आंबे काढण्याचं ते बघितलं. आता अंधार पण पडायला लागलाय. हवेत थोडा गारवा वाढायला लागलाय. आता आम्ही घरी जाणार. आज घरी मिसळीचा बेत आहे. मिसळ खाणार, झोपणार आणि उद्या सकाळी फिरायला बाहेर पडणार. आता भेटूया उद्या सकाळी. बाय बाय करा.